हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक अशी बनणारी कोथिंबीर वडीची रेसिपी, जी अगदी झटपट तयार होते आणि याला आपल्याला वाफवायची गरज नाही आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण ही बनवून तयार करू शकतो। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी मी तर घेतलेला आहे 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, तीळ, जिरे, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये घेतलेला आहे 1 वाटी बेसन। त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकल्यामुळे वड्यांना छान कलर येतो आणि त्या दिसायलाही छान दिसतात। त्यानंतर हे सर्व जिन्नस आहेत ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी बेसन घेतलं तर आपल्याला 1 वाटीच पाणी घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून त्याचे व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। जर तुम्ही एकदम पाणी घातलं तर त्यामध्ये गुठळ्या राहू शकतात, त्यामुळे आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत आणि छान एकजीव होतं। तर बघू शकता की मस्त असं इथे बॅटर मी फेटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अजिबात गुठळ्याही झालेल्या नाही आहेत आणि तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करू शकता की आपल्याला कशा पद्धतीचं बॅटर हवं आहे। इथे बॅटर बनवून तयार आहे। आता पुढची तयारी, तर त्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट। इथे मी 1 चमचा वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता। आता हे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर, ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता। लाल मिरची पावडर भाजली की त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे, तिळाने वड्यांना छान टेस्ट येते। तीळ हे भाजून झाले की नंतर त्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये 1 ते 2 मिनिटं वाफवून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये देठ असतात ते शिजत नाहीत, तर अशीच यामध्ये थोडीशी परतल्यानंतर ते देठ शिजायला मदत होते। तर इकडे बघू शकता व्यवस्थित कोथिंबीर शिजलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते। तर इथे आपल्याला जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सर्व बॅटर एकदमच घालायचं आहे। थोडं घातलं तर त्यामध्ये गुठळ्या होतील आणि बॅटर एकदा घातलं की नंतर त्याला सतत असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही आणि त्याच्या गुठळ्या बनणार नाही। तर इकडे बघू शकता की बॅटर थोडंसं घट्ट झालं की नंतर मी ज्या बाउलमध्ये ते बॅटर बनवलं होतं त्यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालून ते व्यवस्थित यामध्ये घातलेलं आहे आणि परत आपल्याला हे बॅटर छान आहे हलवून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी जाडसर व्हायला लागेल आणि हे सर्व प्रोसेस होण्यासाठी अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात आणि आपल्या इथं वड्यासाठीचं लागणारं मिश्रण आहे ते तयार आहे। वड्यासाठी ते लागणारं जे मिश्रण आहे ते तयार व्हायला लागलेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे पॅनला चिकटतंय तर तुम्ही त्यावेळी थोडंसं तेल घालू शकता। जसं मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि ते परत एकदा आपल्याला असं हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता की ते पॅनपासून अगदीच वेगळं होतंय। अजूनपर्यंत तुम्ही आणि इकडे बघू शकता की आपल्या वड्यासाठीचं लागणारं मिश्रण तयार आहे। आता मी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे। तेल लावल्यामुळे जे आपण वड्या बनवणार आहोत ते ताटाला चिकटणार नाहीत, अलगद सेपरेट होतील। तर इकडे पूर्ण ताटाला तेल लावून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये ते मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तिथे हातानेही थापू शकता, पण आपल्याला ही सर्व प्रोसेस आहे ती गरमच करायचं आहे। थंड झालं की जे बेसन आहे ते घट्ट होतं, मग आपल्याला याच्या वड्या पाडता येणार नाहीत, त्यामुळे थोडं गरम आहे तो तेव्हाच थोडं हाताला पाणी लावून हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकता थापून व्यवस्थित झालेलं आहे आणि आपल्याला 1 तास रूम टेम्परेचरला सेट करून घ्यायचं आहे आणि 1 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिश्रण सेट झालेलं आहे आणि त्याच्यात आम्ही वड्या पाडून घेत आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही इथे वड्या पाडू शकता आणि बघू शकता व्यवस्थित अगदी मिश्रण सेट झालेलं आहे। तुम्हाला जर जास्तच गडबड असेल तर तुम्ही ह्याला 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि इकडे बघू शकता मस्त अशी आपली कोथिंबीरची झटपट बनणारी वडी तयार आहे। आता आपल्याला याला शॅलो फ्राय तुम्ही करू शकता किंवा तळूनही घेऊ शकता। तळल्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। मी इकडे पॅन ठेवला होता, त्यामध्ये तेल गरम केलेलं होतं आणि त्यामध्ये आता टाकलेल्या आहेत वड्या।
त्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत त्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला पलटायचं नाही आहे. इकडे बघू शकता वडीचा थोडासा कलर चेंज झाला की मग त्याला आपण पलटून घेणार आहोत आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. वड्या जशा तळायला लागतील तशा तेलावरती तरंगतील आणि तेलावरती तरंगायला लागला की समजायचं आपल्या वड्या इथे तळून तयार आहेत आणि त्या मस्त अशा आतपर्यंत शिजून निघालेल्या आहेत. तर इकडे बघू शकता मस्त अशा आपल्या कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत. अशाच पद्धतीने मी बाकीच्याही वड्या तळून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे शालो फ्रायही करू शकता. आणि इकडे बघू शकता झटपट आणि क्विक अशा बनणाऱ्या कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी कोमल्स रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशा इथे कुरकुरीत वड्या तयार आहेत. आणि मी तुम्हाला एक वडी तोडूनही दाखवते. बघू शकता मस्त अशी आतपर्यंत जाळी सुटलेली आहे आणि छान अशा कुरकुरीत वड्या इथे आपल्या तयार आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.